तर आज आम्ही राहणार होतो पाण्यावर चालणाऱ्या आलिशान घरात। केरळ ट्रिपच्या चौथ्या दिवशी आम्ही पोहोचलो एलिपीला। आता एलिपी हे फेमस आहे त्याच्या बॅक वॉटर साठी आणि इथे देश विदेशातून लोक येतात हाऊस बोट मध्ये राहायला। ह्या हाऊस बोट मध्ये डिलक्स, प्रीमियम अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत आणि त्याच्या सीझन नुसार प्राइस कमी जास्त होत असते। ही केरळ ट्रिप मी केली होती हेवन हॉलिडेज सोबत आणि त्यांनीच आमच्यासाठी ही प्रीमियम हाऊस बोट बुक केली होती, ज्यामध्ये फर्निश बेडरूम्स तर होते पण टॉयलेट्स, डायनिंग एरिया, किचन सगळ्या सोयी होत्या। स्पेशली इथलं केरला स्टाईल जेवण जे तेथील लोक बोटीमध्ये बनवून देतात आणि असा नजारा एन्जॉय करत जेवणाचा आनंद काही वेगळाच। शहराला मागे सोडत बॅक वॉटर्स मधून हा प्रवास तिथल्या गावांमध्ये घेऊन जातो। संध्याकाळ होताच आमची बोट पार्क केली आणि मग थोडा वेळ तिथल्या गावांमध्ये फेरफटका मारून रात्री हाऊस बोट वर आम्ही तर तुम्हाला सुद्धा तुमच्या केरळ ट्रिप मध्ये असा लक्झरियस अनुभव घ्यायचा आहे तर हेवन हॉलिडेजला नक्की कॉन्टॅक्ट करा।